नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। वसईतील भाजप आयोजित कार्यक्रमात महिला पत्रकारावर झालेला हल्ला हा केवळ व्यक्तिगत छळ नसून लोकशाही आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरचा थेट हल्ला आहे। कार्यक्रमात बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने छेडछाड, अश्लील हावभाव आणि अपमानकारक भाष्य करत सन्मान धुळीस मिळवला। विशेष म्हणजे या गुंडांनी जय श्रीरामच्या घोषणा देत हा संपूर्ण प्रकार उघडपणे केला। भाजप कार्यक्रमात खुलेआम गुंडशाही, पोलिसांच्या उपस्थितीत आणि सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली हा गुन्हा घडला। पत्रकार दीपक कोटेकर यांनाही या कार्यक्रमात धक्काबुक्की आणि धमकी देण्यात आली। ही बाब अधिक गंभीर आहे। हे फक्त पत्रकारांवरचा हल्ला नाही, तर लोकशाही मूल्यांकावर, महिला सन्मानतेवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा सरळ प्रहार आहे। लोकशाही महिला संघटनेचा तीव्र निषेध। या निंदनीय घटनेविरोधात लोकशाही महिला संघटनेने मीरा भाईंदर पोलीस आयुक्त तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक ठिकाणी पत्रकार महिलेला अश्लील वागणूक देणे ही केवळ गुन्हेगारी बाब नाही, तर एक समाज म्हणून आपण कुठे पोहोचलो आहोत याचा आरसा आहे। ही भीती आणि दडपशाही निर्माण करणारी मानसिकता तातडीने मोडून काढावी लागेल। महिला संघटनेच्या ठाम मागण्या: दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी। छेडछाड, अपमान आणि पत्रकारितेविरोधात अडथळा या संदर्भात स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत। वसई परिसरातून संबंधित गुंडांना तडीपार करावे। महिला पत्रकारितेसाठी विशेष सुरक्षा उपाय तत्काळ राबवावेत। रस्त्यावर उतरायला मागे हटणार नाही। लोकशाही महिला संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की महिलांवरील अत्याचार, गुंडशाही आणि अभिव्यक्तीवरच्या हल्ल्याविरोधात आम्ही प्रत्येक वेळी ठामपणे रस्त्यावर उतरणार आहोत। महिला पत्रकारावरील हा हल्ला कोणत्याही परिस्थितीत दडपला जाणार नाही। हे निवेदन वसई तहसीलदार डॉक्टर अविनाश कोष्टी यांच्या हस्ते सादर करण्यात आले। या प्रसंगी कॉम्रेड शेरू वाघ जिल्हा सहसचिव, कॉम्रेड सीता जाधव जिल्हा अध्यक्ष, कॉम्रेड भारती गुजर, कॉम्रेड पार्वती पाडेकर, कॉम्रेड अरुणा मुकणे, कॉम्रेड अनुरुद्ध मेहेर आणि स्थानिक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। नमस्कार, मी लोकशाही महिला संघटना जिल्हा अध्यक्ष सीता जाधव, लालबावटा प्राणी। काल जो विरारमध्ये भाजपचा जाहीर सभा होती, त्या सभेमध्ये एका पत्रकाराला धक्काबुक्की करून जे का तिला वागणूक दिली, जे का तिच्या अंगाला स्पर्श करून त्या लोकांनी जय श्रीरामाच्या घोषणा वगैरे दिला, त्या गोष्टीचा आम्ही एक जाहीर निषेध करतो। आमच्या पक्षातर्फे आणि आमच्या लोकशाही महिला संघटनेतर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। ही इतकी लांछनास्पद गोष्ट आहे की एक महिला पत्रकार जेव्हा त्यांच्या स्टेजवर तिची बातमी द्यायला जाते आणि तिला हे लोक देवाच्या नावाने घोषणा देऊन तिला अश्लील चाळे तिच्यावर करतात, हे कुठेतरी मनाला पटण्यासारखं नाही आहे। आणि तिच्या मुलाखतीत, तिने दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते की आमदार जिथे, दोन आमदार जिथे होते, एक लेडीज आमदार आणि एक जेंट्स आमदार, दोन आमदार जिथे असताना त्या लोकांनी हे सगळं पाहून ते लोक आपापल्या गाडीमध्ये बसून निघून गेले। महिला आमदार ज्या कोणी होत्या त्यांनी तिथे थांबून त्याचं निवारण करायला हवं का, हे तुम्ही असं का करता, म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी समजवायला हवं का, हे तुम्ही करता, हे चुकीचं करता। एका महिला पत्रकाराबरोबर तुम्ही जे अशी अश्लील चाळे करता आणि जे श्रीरामाच्या घोषणा वगैरे देता, हे लांछनास्पद आहे आणि अत्यंत चुकीची गोष्ट आहे। आम्ही याचा जाहीर निषेध करतो। विरार ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा जो काही एक जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमामध्ये एक महिला पत्रकार, त्याचबरोबर दीपक कोटेकर नावाचे एक पत्रकार आहे अतिशय धडाडीचे, हे काही पत्रकार त्या कार्यक्रमाची बातमी कव्हर करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते। परंतु त्या पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर दोनही आमदार गाडीत बसून निघून गेले। त्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देता त्यांना पाठ फिरवली आणि त्यानंतर त्या पत्रकारांनी तिथल्या उपस्थित असलेल्या कार्यक्रम आयोजकांना प्रश्न विचारले। उत्तरं न देता जय श्रीरामची घोषणा देण्यात आली आणि त्या महिलांच्या स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल अशी त्या महिला पत्रकाराला वागणूक देण्यात आली। त्या दीपक कोटेकर नावाच्या पत्रकारांच्या अंगावर धावून गेले, त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि ह्या संदर्भात संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र अजूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही। आता वसईच्या पत्रकारांचा सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होतो। त्याचबरोबर जर पत्रकारांसोबत अशा प्रकारची वागणूक दिली जात असेल आणि त्यांच्यासोबत जर असा प्रकार घडत असेल तर सामान्य जनतेचं काय? मुळात प्रश्न असा आहे
की बहुजन विकास आघाडीने गेल्या 35 वर्ष ह्या वसई विरारमध्ये राज्य केलं आणि त्यावेळेला एकच घोषणा होती की वसई विकासवाल्यांची, बहुजन विकास आघाडीवाल्यांची गुंडगिरी मोडीत काढायची आहे आणि ही गुंडगिरी मोडीत काढण्याची जी लोक गोष्टी करत होते, आज त्या लोकांनीच वसई विरारमध्ये गुंडगिरीची पद्धत वापरलेली आहे. आणि त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाची लोक करत असतील तर येत्या महानगरपालिका आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये सामान्य जनता यांची जागा दाखवल्याशिवाय यांना शांत बसणार नाही. आमच्या लोकशाही युवा संघटनेच्या वतीने, त्याचबरोबर महिला संघटनेच्या वतीने, आमच्या पक्षाच्या वतीने आज वसई तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त ह्या लोकांना पत्र देण्यात आलेले आहे. आणि आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे, जर पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर अशा हल्लेखोरांवर तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यांना वसई विरारमधून हद्दपार केले जाते. आता वसई विरारच्या सामान्य जनता आणि आमच्या पक्षाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालेला आहे, ह्या लोकांवर प्रशासन कारवाई करेल की ही लोक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे ह्यांना संरक्षण दिलं जाईल. तर ह्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. नाही जर कारवाई झाली तर येत्या काही दिवसात आम्ही वसई विरारमध्ये ह्यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला जाईल. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.